सिद्धार्थ रुनवल यांचा नंबर भेटेल का? हा भेटेल ना सर. देता का? तुम्ही एक कॉल कराल का त्यांना, म्हणजे तुमचा व्यवसाय असल्यामुळे ते तुमचा फोन उचलतील. ते आता थोडं एका मिटिंगला 1 ते 1.5 तासानंतर साधारणतः माझी 4 विनंती, वाजता. फोन तर करा, एक हा करतो. विचारा तर खरं काय. हॅलो, आत्ता आपल्याकडं उकरडे साहेब म्हणून आलेले आहेत पत्रकार, माहिती घ्यायची. माहिती घेण्यासाठी. तर उकरडे साहेब, शिवाजी आपल्या न्यूजचं शिवाजी न्यूज. तर आपण त्यांना जे माहिती आपल्याकडं 15,000 लिटरपर्यंत स्कीम मिल करतोय आपण प्रोटीनचं, आणि 4.5 मी बोलतो A to Z काम करतोय असं मी सांगितलं. ठीक आहे ना. रुनवल सर नमस्ते. नमस्कार साहेब. सर, खूप चांगला तुमचा ब्रँड चालला आहे, मी पाहत असतो वेबसाईटवर येतं. पण आता आम्ही ग्रामीण भागात राहत असल्यामुळे डिलिव्हरी मिळत नाही. मला सांगा, आपल्या अथर्व डेअरीकडून A to दूध किती येतं आपल्याला दररोज? सर सांगितलं ना त्यांनी सगळं. सांगा ना तुम्ही सर, ही बातमीमध्ये येतं आहे सगळं तुमचं. 4,500. हे बातमीमध्ये येणार आहे सगळं. आपली चौकशी सुरू आहे का बाबा काय. तर ते म्हणाले की असं हे रुनवल सर जे कुठं तुम्ही शिकलात म्हणले? नाही, न्यूझीलंडला न्यूझीलंडला तुम्ही डेअरी याच्यामध्ये डिप्लोमा केला आहे. किती लिटर येतं A to दूध सर आपल्याला? सर त्यांनी सांगितलं ना तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही सांगा ना प्लीज. त्यांनी काही सांगितलं 4,500 येते सर, सांगा काय अडचण नाही. हां, ऐका ना सर. हॅलो बोला हॅलो. बोला ना. काय मी सांगेल, मग तुम्ही शब्दाला पकडाल, मग तुम्ही न्यूज. नाही, जे काय खरं आहे ते बोला ना सर. त्यांनी जे सांगितलं ते करेक्ट नंबर. नाही, आमच्या काय सांगितलं त्यांनी? असं काय अडचण नाही त्याला. जे सांगितलं असेल तुम्हाला सांगितलं ना. नाही, पण तुम्ही सांगा ना किती लिटर घेताय. अहो, इतका मोठा ब्रँड आहे आपला प्रोइलेक. तुम्ही त्यांच्यावरती विश्वास नाही करताय का? हो, नाही करत सर. मग तुम्ही या मला ऑफिसमध्ये, मी तुम्हाला नंबर नाही सांगत, मी तुम्हाला सगळं माझं सिस्टम उघडून दाखवतो. नाही, पण तुम्ही सांगा ना सर, असं नाही ना सर. का असं नाही? तुम्ही आता इतका मोठा ब्रँड आहे, तुम्ही सांगू शकत नाही A to चं तुम्ही किती घेताय, संकलन किती घेताय? असं काय अडचण नाही. सर ऐका ना. हॅलो, हां बोला. आमचं 4 प्लांट वरनं काम चाललेलं आहे, फक्त तिथं नाही चाललंय. आमचं बारामतीला पण प्लांट आहे, आमचं पेठ नाक्याला पण प्लांट आहे. तर मी आता तुम्हाला माझ्याकडे नंबर, तुम्ही या, तुम्हाला अहो, अथर्व डेअरीवरून आपल्याला A to दूध किती येतं एवढंच विचारलंय सर मी. अहो सर, मी रोजचे ऑपरेशन नाही बघत, मी रोजचे नंबर नाही बघत. कंपनी मोठी आहे, आमच्या जयपूरला पण प्लांट आहे. अहो, मला कळलं तुमचं जयपूरला आहे, दिल्लीला जातं, बँगलोरला जातं, हैदराबादला जातं, पुण्याला जातं, मुंबईला जातं, मला माहिती आहे ते. मी तुम्हाला ऐकायचंय का? 2 मिनिटं शांततेत. हो, मी मीटिंग मध्ये आहे, तुम्ही अचानक फोन करताय, थोडासा विचार करून बोला प्लीज. बरोबर. ठीक आहे, मला माहिती होतं meeting ठीक आहे. मग आता काय सांगाल तर खरं? नाही, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला पूर्ण न्यूज तुम्हाला पाहिजे मी देतो. तुम्ही या पुण्याला, मी तुम्हाला सगळं सिस्टम उघडून दाखवतो. मी तुमचे काय काय न्यूज बघितलेले आहे, ज्याच्यात तुम्ही सांगताय की 50 रुपयाचं दूध आहे, हे पर 80 आणि 90 ला विकतात. तर मला तुम्हाला कॉस्टिंगचं ब्रेकडाऊन द्यायचं आहे. आम्ही होम डिलिव्हरी करतो. विरार वसईला जाऊन आहे ना 1-1 लिटर दूध पोहोचवतो. त्याच्यात होम डिलिव्हरी सिस्टम असतात. त्याच्यात कस्टमर्सला पूर्ण ट्रेसेबिलिटी असते, कुठनं दूध येतोय, कसा दूध येतोय, काय टेम्परेचरला येतोय. अहो, पण मी काय विचारलं A to दूध तुम्ही याचं रोखून किती घेता एवढंच विचारलं ना सर. ऐका, तुमचे जे न्यूज आहेत ना ते मी बघितलेले आहेत. तुम्हाला जे प्रश्न आहेत, मी सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यायला तयार आहे. मी फोनवरती नाही देऊ शकत. तुम्ही माझ्या समोर या, तुम्हाला सगळं मी सिस्टम उघडून दाखवतो, तुम्हाला सगळं दाखवायला. आपण A to दूध आपल्याकडून एवढंच विचारलंय सर प्रश्न. एव्हरेज सांगा ना दररोज किती येतं? अहो साहेब, फक्त अथर्वकडनं नाही येत आमचं. आपण मला अथर्व, बट ठीक आहे ना, अथर्वकडून किती येतं तेवढं तर सांगा. ऐका ना, त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला विश्वास नाहीये, तर मी सांगितल्यावरती कसं काय विश्वास होणार तुम्हाला? आपण तुम्ही सांगा तर जनतेला कळू दे ना सर. याच्यात पारदर्शकता ठेवा ना सर. इतका मोठा ब्रँड आहे, तुम्ही पारदर्शकता ठेवत नाही. प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्ही शब्द पकडता, मी तुमचे न्यूज. मी अजिबात शब्द पकडणार नाही. तुम्ही मला फक्त मी विचारले की ते तुम्ही व्हिडिओ बघता का नाही माझे? ऐकून घ्या ना, मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, प्लीज पुण्याला या. तुम्हाला मी ऑफिसमध्ये सगळं सिस्टम उघडून दाखवतो, व्यवस्थित डिटेल मध्ये दाखवतो. फोनवरती करण्याच्या गोष्टी नाहीयेत, हे तुम्हालाही कळायला पाहिजे. आणि मी सांगतो ते बरोबर आहे. तुम्हाला न्यूज करताय, मी पण एवढा मोठा बिझनेस चालवतोय. अहो, मग आमचं बी म्हणणं आहे का तुमच्या बिझनेसचं काय आम्हाला काही बदनामी नाही करायची, फक्त तुम्ही आकडा तर सांगा. म्हणजे तुम्हाला जर त्यांनी सांगितलेला भरोसा नाहीये, विश्वास नाहीये, तुम्ही कशाला त्यांच्याकडे गेले? म्हणजे तुम्ही काहीतरी लपवतोय सर, असं त्याच्यातून आढळून येईल प्रेक्षकांना, समजून घ्या.
ऐका ना, मी तुम्हाला सांगू का मी काय लपवतोय? हां तुमचे जे न्यूज आर्टिकल्स वाचलेले आहेत ना, तुम्ही लोकांवरती भरोसा नाही करत आहे. तुम्हाला वाटतं की सगळेच ना चुकीचं काम करायला बसले आणि तुम्हाला टीआरपी हवी आहे, तुम्हाला न्यूज चॅनल्स मध्ये सनसनी पाहिजे. आपण ठीक आहे ना, ठीक आहे ना, बोलू शकता तुम्ही, परंतु तुम्ही आकडा तर सांगा ना सर. A2चं दूध आपण आता रोखून किती घेतो, किती लिटर घेतो? ऐका ना, मी काय म्हणतो, त्यांनी सांगितलं तुम्हाला, पण सांगितलं, पण तुम्ही सांगा ना किती घेताय. त्यांनी जेवढं सांगितलं त्याच्यावरती तुम्हाला विश्वास नाहीये का? मी तुम्हाला सांगितलं नाही विश्वास नाहीये तर मग मी कशाला तुम्हाला सांगू? तुम्हाला नाही विश्वास सांगायचं का? तुम्ही सांगेल, तुम्हाला पण विश्वास नाहीये. मला डेटा देऊ का मी? तुम्ही कोण लागून गेलेले की मी तुम्हाला डेटा देऊ कम्प्लीट? नाही, जनतेसाठी द्या ना. एवढे लोक आम्हाला फोन करतात, ग्राहक का प्रोविले कंपनीचा आम्ही घेतोय, ते खरंच A2 आहे का? ऐका ना, ते आमचे ग्राहक आहेत, आमचं कस्टमर केअर लाईन उघडी आहे, ते आम्हाला करू शकतात फोन. अहो ते तुम्हालाच फोन करतात, तर ते तुम्ही अथर्वचं पाठवतं त्यांना ते टेस्टिंग रिपोर्ट. तर काय अडचण आहे त्याला? हॅलो, त्याला अडचण काय? कुणाला? मला का? त्यांना अडचण काय? टेस्टिंग रिपोर्ट तर अथर्वच जाणार. अहो पण एवढा मोठा ब्रँड आहे ना, आपण टेस्ट नाही करू शकत. अथर्वचं टेस्ट रिपोर्ट आपण ग्राहकांना पाठवतो सर. एवढं दूध येतं कुठून? गिर गाय आहेत किती महाराष्ट्रामध्ये? तुम्हाला माहिती असतील, तुम्ही सांगा मला किती आहेत. आता काय, आता तुम्हीच सांगत नाही तर आता काय सांगू मी तुम्हाला? ऐका ना, तुम्हाला ज्या धंद्यातली समज कमी आहे ना, त्याच्यात नका तुम्ही. मग तुम्ही सांगा ना, नका करू असं कसं काय? हो, तुम्हाला जास्त समज तुम्ही सांगा ना प्लीज सर, आम्ही रिक्वेस्टली बोलतोय. मी या ना, तुम्ही पुण्याला का नाही येते? तुम्हाला अडचण काय आहे? तुम्ही घाबरताय का पुण्याला यायला? नाही असं काही नाही, घाबरायचं काय प्रश्न आहे या ना, त्याच्यामध्ये? एक दिवस माझी अपॉइंटमेंट घ्या. आपण मग मी आज येतो. चला, किती वाजेपर्यंत थांबणार तिथं तुम्ही? या तुम्ही एनी टाइम या. आता येतो. हा ठीक आहे, येतो मी तुमच्या. कुठे ऑफिस आपलं? स्वारगेट जवळ. पत्ता सांगा ना प्लीज. लोकेशन देतो मी, देतो माझ्याकडे. ते देतील तुम्हाला पत्ता, सगळे डिटेल्स देतो तुम्हाला मी. अच्छा, तुम्ही देऊ शकत नाही स्वारगेट मध्ये? मी देतो. थोडं मीटिंग मध्ये म्हणून काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या. नाही काहीतरी गोष्ट आहे जरा. मला स्वतः माहिती आहे ते. बरं चला, आपण देवागवळीकडे जाऊया. चला, देवागवळीचं काय विषय ते बघू तरी आपण. आता हे काय झालं माहिती का, या A2च्या दुधामुळं बरं का, हे नक्की एवढं दूध येतंय कुठून? आता हे सगळं हे जे म्हणतात का आम्ही 4 ठिकाणावरून दूध घेतो, पण ते पॅकेजिंगचा पत्ता तर आपलाच दिलाय ना. नाही 4 आणि एवढंच नाही तर अजून तो आपल्याकडे कोणाकोणाचं पॅकिंग होते A2च्या नावाने? नाही, माझ्याकडे कोणाचं नाही होत. नाही ऐका ना, अजून कोणाकडे होत? नाही होत माझ्याकडे. माझ्याकडे नाही होत. मी दुसऱ्याचं कामच नाही. टीकेचं पॅकिंग तुमचा पत्ता आहे? बघा तुम्ही, मला दाखवा प्रूफ. दाखवू का? नाही करत काम. ठीक आहे, असं काय दाखव. मी हे काम नाही, माझ्याकडे मी कामच नाही करत कोणाचं आता. आत्ता म्हणजे कधीपासून? नाही, माझं 3 वर्ष झाली मी कोणाशी काम नाही करत आता. हो का? मग ही लोक तुमचा पत्ता का टाकतात सर? आता जुनी पॉलिथिन वगैरे असेल, कोणी काय ठेवलेलं ग्राहक असेल, पाठवतात ना आम्हाला. ग्राहक पाठवतात, पण तो ऍड्रेस तारखेचा त्यांची आहे, तुम्ही पहा ना. आपण डीके कोण होतो मग हे? ठीक आहे, जाऊ दे, काय नाही, हरकत कोण असेल ते असेल साहेब, त्याच्यावरती काय आपण विषय शोध नाही घ्यायचा. आपलं, काय हा. नाही. ठीक आहे, मी माझ्या पुरतं जे काम करतोय आज तुम्हाला ते क्लिअर सांगू शकतो असं. हो ठीक आहे, तुम्ही तुमच्या पुरतं. परंतु याच्यामध्ये अनेक अशा काही जे काय आहेत पिशव्या आहेत, तर त्या पिशव्यांमध्ये A2चा उल्लेख आहे आणि सरांच्या अथर्व डेअरीचा आहे, तर त्याच्यावर तुम्ही बदनामीची कारवाई करणार नाही, का? मी करणार, 100% करणार. मी तुम्हाला व्हॉट्सअपने हा, मला टाकवा, मी ते FSI इकडं तक्रार करू शकतो. माझ्या नावाचा जर चुकीचा वापर करत असेल तर ते लोक. हे डीके म्हणून मी पण फोन करतो त्यांना. 100% मी दाखवतो, काय अडचण नाही त्या गोष्टीची. मी तक्रार करू शकतो, कारण हे आणि माझ्या डीकेच नावाची का. नाही तर अजून वेगवेगळ्या कंपनीचे A2चं दूध हे जे त्याचा पत्ता दिलाय पॉलिथिन बॅगेवर आपल्या सरांचा, बारकू यांच्या अथर्व डेअरीचा. आता आपल्या जाधववाडीला जायला लागेल. हो जाऊया. जाधववाडी म्हणजे मांजरवाडी जवळ. मांजरवाडी जवळची. मग तिथून पुढे आपल्याला ज्यांच्याकडून त्यांना कलेक्शन येते तिथपर्यंत आपण पोहोचू जाऊ शकतो. ना, काय विषय नाही. काही अडचण जे काय दूध का दूध, पाणी का पाणी. ठीक आहे. ओके सर, हो. चला. तुमची गाडी पुढे घेताय? हा, घेतो ना. तर आपण हे सगळं पाहिलेलं आहे. काय आधी आपण आता त्या यांना जो A2 दूध पुरवतोय तर त्यांच्याकडे जाऊया. ते ॲक्च्युली किती दूध विकतात ते देखील पाहूया. चला, देवागवळीकडे चाललोय आपण.